सोलापूरच्या स्नेहल जाधव यांनी बीसीसीआयच्या हायब्रिड लेव्हल 1 कोच परीक्षेत यश संपादन केलं असून ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत। ही परीक्षा नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलोर इथं पार पडली। पुरुष आणि महिला गटातून ही परीक्षा उत्तीर्ण होऊन यश प्राप्त करणाऱ्या स्नेहल प्रमोद जाधव या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला खेळाडू ठरल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। स्नेहल जाधव या सध्या महाराष्ट्राच्या 19 तसंच 23 वर्षांखालील महिला तसंच वरिष्ठ महिला गट या तिन्ही निवड समितीत सदस्य म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय सामन्यांसह 19 वर्षाखालील भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये तसंच T20 एक दिवसीय, 2 दिवसीय, 3 दिवसीय अशा विविध सामन्यात चमकदार कामगिरी करून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीचा ठसा उमटवला आहे। महाराष्ट्राची कर्णधार म्हणून त्यांनी 4 वर्ष यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे। याशिवाय स्नेहल जाधव यांनी पश्चिम भारतीय टीममध्ये 3 वर्ष यशस्वी कामगिरी करून दाखवली। महाराष्ट्राकडून त्यांनी एकूण 95 सामने खेळले असून आपल्या अलौकिक कामगिरीनं त्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे। दरम्यान बीसीसीआयच्या हायब्रिड लेव्हल 1 कोच परीक्षेत त्यांनी यश संपादन केल्याबद्दल सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने यांच्यासह संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या यशाबद्दल स्नेहल जाधव यांचं सर्वत्र मनापासून अभिनंदन केलं जात आहे। आता माझं नेक्स्ट ध्येय हे आहे की मला सोलापूरचा प्रशिक्षण कसं वाढवता येईल, क्रिकेटचं कोचिंग किती चांगल्या पद्धतीने देता येईल याच्यासाठी मी पूर्णपणे माझे 100% देणार आहे। आणि याच्यापुढे माझी लेवल 2 ची एक्झाम सुद्धा आहे, सो माझी त्याच्यासाठी पण प्रिपरेशन चालू आहे। आणि प्रशिक्षणासाठी खूप काही गोष्टी नवीन शिकण्यासारख्या ह्याच्यामध्ये आहेत आणि त्या मला डेव्हलप करायच्या आहेत नवीन मुलांमध्ये मुलींमध्ये, सो त्याचाच मी प्रयत्न करेन। आणि त्यासोबतच मला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे आभार मानायचे आहेत। त्यांच्या मदतीशिवाय त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हते। सो मी असंच पुढे चांगलं प्रशिक्षण द्यायचं काम करेन आणि सर्वांचे माझे मनापासून आभार आणि थँक्यू।